इतिहास हा जपण्यासाठी असतो ना की त्याच्यावर अशी काही घाण करण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला विशाल सागळ करतो. आज आलोय आपण छत्रपती संभाजीनगर मधील 1400 ते 1500 वर्ष जुनी बौद्ध लेणी बघण्यासाठी. आता आल्या तुम्हाला इथं गौतम बुद्धांच्या सुंदर सुंदर भरपूर प्रमाणात मूर्त्या बघायला भेटतील, ज्या की शांती आणि ध्यान दर्शवतात. आता त्याच्या समोर डाव्या साईडला बुद्ध विहार आहे. आता आत आल्याच्या नंतर बघतो तर काय गौतम बुद्धाची इतकी सुंदर प्रतिमा, आणि त्याच्या साईडला तुम्हाला गौतम बुद्धांच्या भरपूर मूर्त्या बघायला भेटतील, जे की भक्तांनी त्यांच्या सोइच्छेने बुद्ध विहारला भेट केल्या आहेत. आता तुम्ही इथं थोडा वेळ बसल्याच्या नंतर तुमचा माइंड ऑटोमॅटिक रिलॅक्स होईल आणि असं वाटेल की सर्व स्ट्रेस गायब झाला आहे. आता बुद्ध विहारच्या साईडला तुम्हाला एक छोटीशी जिम दिसेल आणि त्या जिमच्या साईडला एक पूल दिसेल, ज्याच्या खाली आता पाणी नाहीये. त्याचं कारण हा धबधबा सध्या कोरडा आहे. आता या पायऱ्याचा चढ करून आपण थेट आलो तिकीट काउंटर पाशी. आता इथं आल्याच्या नंतर समजलं इथं ऑफलाईन 25 रुपये आणि ऑनलाईन 20 रुपये तिकीट आहे. आता तिकीट काढल्याच्या नंतर लेणीवर जाताना आम्हाला एका जणांनी सांगितलं की ही लेणी जमिनीपासून 70 फूट उंचीवर आहे. आता लेणीवर आल्याच्या नंतर पहिला प्रश्न पडला की इतक्या विशाल दगडामध्ये ही लेणी कशी कोरली असेल. आता सर्वप्रथम 5 क्रमांकाची लेणी बघण्यासाठी आलो आणि त्याच्यामधली गौतम बुद्धाची कोरलेली ही मूर्ती आणि त्याच्या साईडचं कोरीव काम खरंच खूप भारी होतं. आता 4 नंबर लेणी बघतच होतो तितक्यात हे दिसलं. म्हणजे आपली संस्कृती बघण्यासाठी लोक बाहेर राज्यातून बाहेर देशातून येतात आणि आपलीच काही लोक आहेत जे की आता तिरस्कार करतात आणि असं काहीतरी खराब करून जातात. तुम्ही कोणत्या पर्यटन स्थळावर गेलात तर असं काही करू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आता 3 नंबर लेणीला आल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की मध्ये पूर्ण काळोख आहे. इथं पण एक गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि त्या साईडला पण भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत. 2 नंबर लेणीला पण सेम गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि त्या साईडला अशी छानशी कलाकृती आहे. आणि 2 नंबरच्या लेणीच्या बाहेर पाणी स्टोअर करण्यासाठी असं काहीतरी आहे. तर चला तुम्हाला भेटू अशाच एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत अकाउंटला फॉलो करून घ्या.